नवी मुंबईमध्ये भाजप आघाडीवर आहे। नवी मुंबईमध्ये शिवसेना 24 जागांवर आघाडीवर आहे। त्याचबरोबर भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे। नवी मुंबईमध्ये सर गणेश नाईकांची प्रतिष्ठा पण आलाय। निश्चित आणि गणेश नाईकांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवलाय। पुन्हा एकदा नवी मुंबईनं त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसतंय। तर वरळी सी लिंक वरून हे सगळे आकडे आता समोर येत आहेत। एक एक आकडे एकेका पक्षाचे सगळे आकडेवारी समोर लिंक वरून जशी गाडी वेगाने जाते तसे ह्या सगळ्या येत आहेत आणि आकडे बघा। भाजप 66, शिंदेची शिवसेना 28, ठाकरेंची शिवसेना 47, मनसे 9, काँग्रेस 8, अजून वंचितला आघाडी नाहीये, राष्ट्रवादी अजित पवार 1। आता नवी मुंबई आपण पाहूया। नवी मुंबईची आकडेवारी भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे। त्याचबरोबर शिंदेची शिवसेना 20 जागांवर आघाडीवर आहे। त्याचबरोबर ठाकरे हे 1 जागेवर आघाडीवर आहे। तर मनसेकडून अजून कुठलाही उमेदवार आघाडीवर नाही तिथे। काँग्रेस देखील कुठेच तिथे आघाडीवर नाहीये। नवी मुंबईमध्ये दादांना देखील खातं उघडता आलेलं नाहीये। एका राष्ट्रवादीची सत्ता होती, गणेश नाईक होते तेव्हा नवी मुंबईमध्ये, पण गणेश नाईक ज्या दिशेनं त्या दिशेनं सत्ता हे गेल्या 25 वर्षाचं समीकरण यावेळी सुद्धा कायम दिसतंय। पण शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना तिथं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि पहिल्यांदाच कुठल्या तरी विरोधकांनी त्यांना आव्हान दिलेलं होतं। 20 जागा सुद्धा त्यांना मिळत आहेत आणि ही सगळी फार काही केडर तिथं नवी मुंबईमध्ये शिवसेनेचं मजबूत आहे असं नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी 20 जागा तिथं आणलेल्या आहेत। पण गणेश नाईक यांनी दाखवून दिलंय की नवी मुंबईमध्ये गणेश नाईक हेच खरे दादा आहेत। निश्चितच नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी दाखवून दिलाय। खरं तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना नवी मुंबईमध्ये रंगला होता। मैत्रीपूर्ण लढत फक्त म्हणायला होतं, कारण की त्यांचे जे वक्तव्य होते एकमेकांच्या मैत्रीपूर्ण नाही, सरळ थेट लढत होती। ही मैत्रीपूर्ण काही नाही अर्थातच, कारण त्यांचे स्टेटमेंट्स एकमेकांविरुद्ध असे होते की नेमकं नवी मुंबईमध्ये काय होत आहे हे अतिशय महत्त्वाचं होतं। आता अहिल्यानगरची आकडेवारी आपण पाहूयात। भाजप 15, शिवसेना 8, राष्ट्रवादी 20, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 0, तर काँग्रेस 3 आणि MIM 3 जागांवर आघाडीवर आहे। अशी आकडेवारी आता तरी अहिल्यानगरमधून समोर येते। एक मोठी बातमी, एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। शिवसेना उबाटाच्या पूजा महाडेश्वर या विजयी झालेल्या आहेत। मोठी बातमी आपण बघतोय, शिवसेना उबाटाच्या पूजा महाडेश्वर यांना विजय मिळालाय। तर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची बायको पूजा महाडेश्वर या विजयी झाल्यात। कार्यकर्त्यांचा जो काही जल्लोष आहे तो देखील आपण टीव्ही स्क्रीनवर बघतोय, न्यूज 18 मराठीवर। इथं शिवसेनेच्या कृष्णा पारकरांचा त्यांनी पराभव केलेला आहे। हे जे आकडे दिसत आहेत प्रियंका, मी सातत्यानं म्हणतोय, हा जो मराठी फॅक्टर आहे, हा मराठी फॅक्टर मधले रिझल्ट आहेत हे सगळे। 166 शिवसेना मिनल तुरडे या आघाडीवरती आहेत। मुंबई 166 शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेच्या मिनल तुरडे आघाडीवरती आहेत। तर मिनल तुरडे या प्रभाग क्रमांक 166 मधून आघाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार पहिली फेरी तिथे झाली आहे प्रभाग क्रमांक 166 मध्ये आणि तिथून मिनल तुरडे या आत्ता आघाडीवर आहेत। भाजपच्या हितल गाला या विजयी झाल्यात। मोठी बातमी आपण आता बघतोय, भाजपच्या हितल गाला यांना विजय मिळालाय। आकडेवारी समोर आली आहे। मनसेच्या दीप्ती पांचाळांचा तिथे पराभव झालाय। दीप्ती पांचाळ या टफ कॉम्पिटिशन देत होत्या, पण त्यांचा तिथे पराभव झालाय आणि हितल गाला या तिथून विजयी झालेल्या आहेत। ही बातमी आपण आता मोठी बातमी बघतोय। एक एक निकाल समोर येतात, विलास एक एक आकडेवारी समोर येते। अनेक ठिकाणी असं झालंय की मराठी अस्मितेचा जो काही मुद्दा आहे तो चांगलाच गाजला आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला मतांमध्ये दिसून देखील आलेले आहेत। मतांमध्ये ते परावर्तित झालेले आहेत। आता शतक पार केलंय भाजप शिवसेना युतीनं, शतक पार केले। मुंबईमध्ये 102 जागांवरती आघाडीवर ठाकरेंची शिवसेना 58, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 58 जागांवरती आघाडीवरती आहे। तर आता आपण ही महत्त्वाची आकडेवारी बघतोय। मुंबई महानगरपालिकेमध्ये 102 जागांवर महायुती आघाडीवर आहे। पुन्हा एकदा 100चा आकडा पार झालेला आहे। आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेची इमारतीवर मी आणि विलास सर आहोत आणि तिथून आम्ही तुम्हाला सांगतोय नेमकी काय आकडेवारी समोर येते। खरं तर आपण आभासी गॅलरीमध्ये आहोत, पण या सगळ्या विजयी लोकांना कधी एकदा या गॅलरीमध्ये येतोय आणि विजय जल्लोष करतोय झालेला असणार। बरोबर, वरळी सी लिंक वरून बघा हे आकडे कसे वेगाने जशा गाड्या येतात तसे येत आहेत।
आणि हे वेगानं जाणारे आकडे कुणाच्या त्या महानगरपालिका इमारतीच्या दिशेने कुणाला घेऊन जातात हे पाहणं महत्वाचं आहे. 72 जागांसह भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष, शिंदेची शिवसेना 30 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 48 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर, मनसे हा चौथ्या क्रमांकावर, काँग्रेस 8 जागांसह 5व्या क्रमांकावर. आणि त्यानंतर मोठी बातमी आपण आता बघतोय, एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबईमध्ये महायुती 100 जागांवर आघाडीवर आहे अशी मोठी बातमी समोर येते. आता फक्त 14 जागा त्यांना हव्या आहेत. 14 जागा जर 14 नगरसेवक जर त्यांच्याकडे आले तर जो जादुई आकडा आहे 114. भारतीय जनता पक्षाचं जे स्वप्न आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचं, त्या स्वप्नाच्या दिशेने ते चालले. पण ज्या प्रकारे ठाकरे बंधूंनी त्यांची वाट अडवून धरलेली आहे, बरोबर आहे. खरं तर एक्झिट पोल्स आले काल तेव्हा असं वाटलं होतं की पहिल्या 2 तासातच हे चित्र स्पष्ट होईल की महायुती 150 पर्यंत जाईल. पण 100 गाठता गाठता ठाकरेंनी त्यांना गायकुतीला आणलेलं दिसतंय आतापर्यंत. त्यामुळे त्यांना अतिशय सावकाश पुढे जावं लागतंय. त्याचं कारण असं आहे, मागे पुढे आघाडी पिछाडी होतीये आणि त्यामुळे त्यांची वाट खडतर बनली. आणखी एक मोठी बातमी समोर येते, एक मोठी ब्रेकिंग न्यूज. भाजपच्या हितल गाला या विजयी झालेल्या आहेत. भाजपच्या हितल गाला यांना विजय मिळाला आणि तिथेच मनसेचे ज्या उमेदवार होत्या दीप्ती पांचाळ यांचा तिथे पराभव झालेला आहे. काटेकी टक्कर होती दोन्ही उमेदवारांमध्ये, पण तिथे भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे. हितल गाला यांना विजय मिळालाय आणि तिथेच मनसेच्या दीप्ती पांचाळ यांचा पराभव झालाय. त्यामुळे आकडेवारी वेगळ्या. जालनामधून मोठी बातमी, कैलास गोरंट्याल यांचा मुलगा अक्षय गोरंट्याल विजयी झालाय. जालनामध्ये भाजपचे अक्षय गोरंट्याल हे विजयी झाले. जालना हा भाजपचा बालेकिल्ला राहिला. जालनामध्ये माजी खासदार कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे नेते होते, ज्येष्ठ नेते होते, पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर कैलास गोरंट्याल यांचा मुलगा अक्षय गोरंट्याल विजय झाला. निश्चितच अगदी बरोबर आहे. काँग्रेसमध्ये होते कैलास गोरंट्याल, पण त्यानंतर तिथे विजय झालेला आहे अक्षय गोरंट्याल यांचा भाजपमध्ये येऊन. नागपूरमधून मोठी बातमी समोर येते, भाजपचे 12 उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक ब्रेकिंग न्यूज, भाजपचे 21 जण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आघाडीवर आहेत. असं आहे की प्रचाराच्या दरम्यान येऊन येणार कोण आणि आमच्याशिवाय आहेच कोण अशी आरोळी देण्यात येत होती. पण आता ही आरोळी नेमकी कोणाला द्यावी लागते, यात भाजप जे आहे बहुसंख्य पद्धतीने या ठिकाणी दिसून येत आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिका आणि त्याचा इत्यंभूत आघाडी पिछाडीचा निकाल जो आहे तो आता न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवर आपण बघताय.